लालबागच्या राजाचे व्हायरल व्हिडिओ होत आहेत आणि हे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की खरोखरच लालबागच्या राजाने जे त्यांच्या मंडळासोबत केलेलं आहे ते अत्यंत बरोबर केलेलं आहे। म्हणजे त्यांचा माज उतरवलेला आहे तेही लालबागच्या राजानेच, चक्क गणरायानेच। मग या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते आज आपण बघणार आहोत। असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन अद्याप झालेलं नव्हतं। म्हणजे कालच्या परवा दिवशी राजाच्या विसर्जनाची मिरवणूक दुपारी निघली होती आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन मार्गस्थ झालं होतं। आणि परंतु 24 तास उलटूनही अनंत चतुर्दशी म्हणजेच काल होती, पण आजची संध्याकाळ म्हणजेच परवा दिवशी चतुर्थी होती आणि कालची संध्याकाळ जी होती तरीसुद्धा राजाचं विसर्जन झालं नव्हतं। बाप्पाच्या विसर्जनात येत असलेले विघ्न पाहून भक्त कासावीस झाले होते आणि चक्क त्यांनी काय केलं की आमचं चुकलं, आम्ही क्षमा मागतो, आमच्या चुका तुझ्या पोटात घे, आम्हाला माफ कर, अशी विनवणी करू लागले। व्हायरल झालेल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ते गणेश मंडळ, लालबागच्या राजाचे गणेश मंडळ त्या तर्फावरती बसलेले आहेत आणि त्यानंतर ते वाट बघत आहेत की भरती समुद्राला भरती येत असते त्याची ते वाट बघत आहे। ते चक्क 7 तासापासून ताटकळत बसलेले आहेत। परंतु लालबागचा राजा गेल्या 7 तासांपासून गिरगाव चौपाटीवर होता। राजाची निम्मी मूर्ती पाण्यात तर निम्मी मूर्ती पाण्याबाहेर होती। राजाच्या विसर्जनाला आणखी 1 तास लागू शकतो सांगितलं जात होतं। संध्याकाळी 6 नंतर राजाचं विसर्जन होण्याची शक्यता होती, परंतु राजाच्या विसर्जनात अनेक अडथळे येत होते। यंदा राजासाठी गुजरातवरून अत्याधुनिक तराफा आणण्यात आला होता। विसर्जनासाठी सगळ्यात सोयी करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही राजाचं विसर्जन रखडलंच होतं। विघ्नहर्त्याच्याच विसर्जनात येत असलेले विघ्न पाहून नेटकरी सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। काहींना काय म्हटलेलं आहे पहा की लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी उसळते, त्यामुळे भाविकांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली वागणूक अनेकदा टीकेची विषय ठरलेली आहे। सामान्यांना आणि VIP-ना राजाच्या दरबारात दिल्या जाणाऱ्या वागणुकीत जमीन आसमानाचा फरक आहे। राजाचं विसर्जन रखडल्यानंतर अनेकांनी याच गोष्टीकडे बोट दाखवलं। लोकांना लाथा मारून एका मुलीच्या बापाला तिच्या समोर मारहाण करणारे कार्यकर्ते, शिवीगाळ करणारे कार्यकर्ते असल्यावर कसा राजा जाईल सांगा? सर्व कार्यकर्त्यांनी हात जोडून माफी मागायला पाहिजे, तरच राजा विसर्जनाला जाईल, अशा आशयाच्या प्रतिक्रिया राजाच्या व्हिडिओखाली सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेले आहेत। लालबागचा राजा विसर्जित होत नव्हता, अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा, जिच्या बापाला लालबागच्या राजाचे पदाधिकारी कुत्र्यासारखे लहान मुलीसमोर मारतात, त्या बापलेकीची माफी मागून मागा, असं सुद्धा म्हटलेलं आहे। तसेच मराठा बांधवांचे जेवण लालबागच्या मंडळाने बंदसुद्धा केल्याचं सांगितलं जात आहे, त्यांची सुद्धा माफी मागा, अशा प्रतिक्रिया येत आहेत। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।